दुसऱ्या फेरीला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. श्रीराम कसरली आणि एका बाजूला जय बजरंग शिरगाव या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा हा फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन साईडला मात्र नक्कीच अक्रॉस द बॅटने मात्र खेळला गेलाय. एक धाव नक्कीच येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. एका बाजूला विकी दुसऱ्या बाजूला वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक फेकण्यासाठी रोनक मागच्या मॅचचा हिरो मात्र पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. फटका फसलाय. मिस्टर स्ट्रोक झालाय. डाऊन दी बॉल विकेट कीपर आणि कुठली चुकी करणार नाहीये. गुड कॅच फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट गॉन नाव. पहिल्या चेंडूवरती सिंगल नंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट घेताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. एकदा फलकावरती पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आपण पाहतोय. एका बाजूला विकी आहे, कॅप्टन आहे. त्या कॅप्टनचा रोल मैदानामध्ये प्ले करावा लागणार आहे. ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावावी लागणार आहे. आतापर्यंत ज्या प्रकारे मात्र नक्कीच पहिल्या दोन चेंडूवरती जे घडलंय मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव रुपयामध्ये चेंडूची संख्या झालाय. अप्रतिम बाउन्सर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बाउन्सरवरती नक्कीच या ठिकाणी बीट केला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. ड्रॉइंग लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरती. तत्पूर्वी एक धाव येते. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये रोनकची चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या शरीरामध्ये परिधान आहे. त्यामुळे एक वेगळं मोटिवेशन एक ऊर्जा मात्र नक्कीच मिळत असते. 5 चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. समोर विकी आपल्याला पाहायला मिळतोय. विकीवरती आज नजर असणार आहेत. बॅकफुटला जाऊन मात्र अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलेमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेताच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. रोनकची एक विकेट मात्र मिळवलाय. त्यामध्ये 3 डॉट बॉल आणि 2 सिंगल मात्र या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. फटका फसलाय. मिस्टर स्ट्रोक झालाय. उंची जास्त प्राप्त झालाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर कुठली चुकी करणार नाहीये. सेकंड विकेट डाऊन नाव आणि इथे मात्र विकीच्या रूपामध्ये एक प्राइसलेस विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज गॉन. गोलंदाजी मार्कवरती गौतम आपण पाहतोय. रोनकची बॉलिंग हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट आणि 2 धावा मात्र दिल्या आणि अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक लाईन लेंथ ॲक्युरेसी मात्र त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. 4 डॉट बॉल आणि 2 सिंगल आणि त्याचबरोबर 2 विकेट मात्र पाहायला मिळाले. आता मात्र सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. मिस्टर गौतम बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. या सेकंड ओव्हरमध्ये समोर फलंदाज आपल्याला पाहायला म्हणजे आशुतोष. 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे तुम्हाला इथून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागणार आहे.
आदरणीय सन्माननीय माननीय श्री किरणदादा पाटील विद्यमान सरपंच खाडी गावाच्या आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या मदतनं 2100 रुपयांची देणगी आमच्या मंडळाला लाभली गेले आणि सरळ चेंडू मात्र निघून गेला लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आला इथे चौकार. गुड शॉट चौकार मध्ये येताना पाहायला मिळतोय आशुतोषच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार येताना पाहायला मिळाला आशुतोषच्या बॅटमधनं. चांगला हुकचा फटका मात्र पाहायला मिळाला. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र नक्कीच हवेमध्ये पाहायला मिळाला होता. सिली पॉइंटला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळते. गौतम एका बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आशुतोष यश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशुतोषचा जर विचार केला तर 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळालाय. हुकचा फटका चेंडू मात्र नक्कीच स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन ठेवलंय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होणार नाहीये. एकाच धावेवरती मात्र सिंगल मात्र या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आदरणीय सचिनदादा भोईर स्मिथ एंटरप्राइजेस खार्डीचे प्रोप्रायटर यांच्या मदतीनं 2000 रुपयाची भरीव देणगी आमच्या मंडळाला लाभले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून असंच प्रेम तुमचं सदैव आमच्या मात्र नक्कीच या स्पर्धेवरती राहू दे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गौतम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द ट्रॅक सज्ज होईल. समोर यश आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला यशस्वी बॅटिंग इथे करावी लागणार आहे. ऑफ साईडला मात्र बेसबॉल हिट नक्कीच पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये शतशक आहे आणि कुठलीही चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तिसरा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय श्रीराम कसरली संघाला. एक बिग विकेट मात्र जाताना पाहायला मिळतोय. एक 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आज श्रीराम कसरली संघाचा जर विचार केला तर बॅटिंगमध्ये तितकासा चांगला परफॉर्मन्स मात्र राहिलेला नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कुठेतरी नक्कीच पाठला करत असताना चेस करत असताना थोडंसं नाकीनं बांधलं होतं. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनीत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकारल्यानंतर गौतमने काय जबरदस्त कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. अजून इथूनही 2 चेंडू हाताळायचे आहेत. 2 चेंडूवरती मात्र नक्कीच समोर विनीत आणि आशुतोष एका बाजूला पाहायला मिळतील. जरा घाई करायची आहे. जास्त वेळ आपण घ्यायचं नाहीये कारण अजून आपल्याला इथून 4 सामने कव्हर करायचे आहेत. साईडला शॉडम पुलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एकच धाव इथे मात्र मिळेल. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 11 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोरकडे टाकले गेलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सेकंड ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी गौतमची आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. रोनकची फक्त 2 धावा आणि 2 विकेट मात्र मिळवताना पाहायला मिळाला. ऑन साइडला मात्र फटका तर नक्की चांगला आहे. मिड विकेटला सरळ चेंडू मात्र बीट करत क्लिअर करत निघून जाईल. 6 धावांकरिता गुड शॉट. फॅब्युलस टायमिंग षटकार. टायमिंगच्या बलबुद्यावरती हा फटका मात्र खेळला गेला. अप्रतिम. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र चेस केला आणि सरळ मात्र पाठवलं.
आदरणीय सन्माननीय राजेशदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये आमच्या मंडळाला लाभले गेलेत. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद राजेशदादा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूंमध्ये गौतमची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या चेंडू जर पाहिला तर नक्कीच आशुतोषचा अप्रतिम फटका पाहायला मिळाला. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल काय जबरदस्तरित्या चेस केला. गोलंदाजी मार्कवरती चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नाही. इथे मात्र नक्कीच सरप्राईज करणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. लॉंगॉनचं शतक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव मात्र ठिकाणी पूर्ण केले गेले. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण विनीतला माहिती आहे समोरच्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके सातत्याने येत आहेत. त्यामुळे कुठेतरी नक्कीच त्याला स्ट्रायकिंगवरती आणणं गरजेचं आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे 4 षटकांमध्ये एक मोठं टार्गेट तुम्हाला उभं करावं लागणार आहे स्कोर कार्डवरती, आणि ती जबाबदारी जाणतायत दोन्ही फलंदाज. आशुतोष 14 वरती खेळतोय. 6 चेंडू फेस केल्यात. इथे मात्र समोर लॉफ्ट केला जातोय. काय फटका पाहायला मिळतोय. लॉंगनला बीट करत सरळ चेंडू निघून जाईल. ग्रेट शॉट. 6 धावा षटकार. गुड शॉट. फ्रॉम फुटला मात्र नक्कीच पायांवरती बॅलन्स बनवून काय फटका मात्र खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा षटकार येताना पाहायला मिळाला. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला. चेतनच्या विरोधामध्ये हा मोठा फटका येताना पाहायला मिळाला. ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र नक्कीच या ठिकाणी स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. फेकेपर्यंत 2 धावा का रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. 25 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेतन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. षटकारानंतर नक्कीच इम्प्रोव्हायझेशन करण्याचा त्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे, परंतु सध्या आशुतोषची चर्चा सुरू आहे, कारण ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत आणि यायला हवेत, कारण डगआउटमधून मोठ्या आशा अपेक्षा आहेत. करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 26. ऑल ओव्हर जर विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये रोनकने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावा मात्र त्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा येताना पाहायला मिळतील. त्यामध्ये अजून एक ऍड केली जाईल. 1 धाव येताना पाहायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 27 रन स्कोर कडे लागल्या गेल्यात. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली. या 2 संघांमध्ये एक बिग फाईट इथे मात्र शरीरापासून दूर खेळवला होता. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धारित रूपामध्ये चेंडूची सांगता झालाय, कारण अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता, त्यामुळे एका गोलंदाजाला बेनिफिट मिळालं आणि तेच मात्र ओळखलं चेतनने. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी चेतनचा पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने दाखल होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला आणि शतशिकाला निवडलाय. सॉफ्ट हँड मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच. विनीतच्या खेळला या ठिकाणी पूर्ण व्यायाम लागलाय. फलंदाज गॉन. तीन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते.
27 फलकावरती लागले गेले. 3 षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी मात्र गोलंदाजांची पाहायला मिळते. अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. आशुतोष एका बाजूने अजूनही किल्ला लढवतोय, परंतु इथून त्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. प्रताप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचा षटक मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात. एकोणतीसावा मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र डबल येताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रताप गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला शॉर्टम पूलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एक धाव मात्र पूर्ण केलंय. एकेरीवरतीच मात्र समाधान व्यक्त करावं लागणार आहे. चांगल्या कमेंट्स मात्र पाहायला मिळत आहेत. खेळाडूंना मात्र नक्कीच प्रोत्साहन मात्र दिलं जात आहे कमेंट्सच्या माध्यमातून. डीबीएन टीमचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागणार आहे. ज्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून नक्कीच एका गुड वर्क आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. डेडली बाउन्सर मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलाय. रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. रनआउटच्या रूपामध्ये धीरज बॅक टू द पॅव्हिलियन. तीस धाव फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. चौथं षटक मात्र प्रगती पथावरती पाहायला मिळते. पुलचा फटका स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे सरळ चेंडू चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क इन द आर्क. षटकार फटका पाहायला मिळाला आशुतोषच्या बॅटमधनं. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला नक्कीच पाठवलं 6 धावांकरिता. पुढचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला आई चंडिका कोपर आणि दुसऱ्या बाजूला कुसमाई खाडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी या. चार चेंडूंचा खेळ चालला. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ऑफ साईडला ड्राईव्ह केला गेला. लॉंग ऑफला मात्र फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तितकंच दर्जेदार शतक मात्र ठिकाणी पाहायला मिळते, परंतु इथे नक्कीच रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. फलंदाजाला मात्र पडता लागणार. तंबूच्या असरला विकेट जातोय. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतंग गॉन नाव. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 37 रन स्कोर कडे लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल प्रताप. या स्लॉगर मध्ये आतापर्यंत एक षटकार नक्कीच झाला. 2 रनआउटच्या रूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळाल्यात. आई चंडिका कोपर आणि त्याचबरोबर कुसमाई खाडी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी या. डॉट बॉल मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झालाय. पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. 37 धावा फलकावरती लागला सतत आणि 38 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 38 टू विन आपल्याला पाहायला मिळते.
बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत स्क्रीनवरती. आशुतोष जबरदस्त 33 धावांची एक जबरदस्त इनिंग मात्र पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर दुसऱ्या फलंदाजांचा जर विचार केला तर कुठेतरी नक्कीच साईड शो पाहायला मिळाला. कारण ज्या प्रकारे मात्र बॅटिंग पाहायला मिळाली, सिंहाचा वाटा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेलपेट आशुतोष चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. त्यानंतर रोनकची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर 3 गोलंदाजांनी मात्र नक्कीच दुहेरी आकडा गाठताना पाहायला मिळाले. एक इकॉनॉमिकल गोलंदाज रोनक ठरला. पुढच्या 4 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती वाईस ऑफ नायगाव अर्थातच तुषारची सोनाने यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओव्हर टू तुषार. थँक्यू सो मच. चला धन्यवाद. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खाडी संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच आई चंडिका कोपर या संघाला. चला 2 फलंदाज पाठवा आम्ही रिक्वेस्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग शिरगाव या संघाला विनंती असेल. दोन फलंदाज एका बाजूला चेतन आणि दुसऱ्या बाजूला सौरभ. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. चेतन पाटील, सौरभ पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर विनीत जे एक अनुभवी गोलंदाज आहेत. आणि विनीतला आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिले, त्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय. एक सड पातळ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचा वेग भन्नाट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर कित्येक वेळा श्रीराम कसरडे या संघाला आपण पाहतोय विनीतच्या माध्यमातून विजय होत असताना. परंतु जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये धावसंख्या जरूर कमी बनवली, परंतु जर पाहिलं तर त्यांच्याकडे जे विकेट टेकर गोलंदाज आहेत मिस्टर विनीत, त्यांनी जर त्यांचं काम केलं तर या 38 धावांचा पाठलाग करत असताना थोडेसे एक नाकेनऊ मैदानाच्या आतमध्ये येतील. ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये जे बजरंग शिरगाव या संघावरती. परंतु 2 फलंदाज चेतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील हे 2 असे फलंदाज आहेत की मॅचला टच देऊन मॅचला फिनिश कशी करावी हे त्याने कित्येक स्पर्धेमध्ये हे साध्य करून दाखवले. पहिला बॉल विनीत, पहिला बॉल फुलटोस होता. बॅट शिकायला लागले, बॉल मागे चाललाय आणि पाहता पाहता पहिला बॉल जर पाहिलं तर 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल या मॅच मध्ये. कारण की जर पाहिलं तर महत्वपूर्ण मॅचेस मध्ये महत्वपूर्ण चेंडू हे भरपूर महत्वाचे हे मानले जात आहेत. आणि आता मात्र जर पाहिलं तर सौरभ पाटील यांच्याकडे स्ट्राईक येईल. धावसंख्या 1च्या घरामध्ये 5-24 बॉल तुम्हाला 38 करायचे होते. आता मात्र 23 बॉल 37 धावा तुम्हाला विजयाकरिता लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. एक मोठी धावसंख्या म्हणू शकतात. ओव्हर दी विकेट ने आवडला जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आवडला जर पाहिलं तर विनीतने पहिल्याच ओळखलं ते म्हणजे फलंदाजाला की या ठिकाणी जर पाहिलं तर थोडेसे मागे राहिलेत, लेग स्टिकवर उभे राहिलेत आणि त्याच कारणाचं थोडंसं बाहेर बॉलला जर पिचिंग केलं तर हा बॉल माझा डॉट जाईल. आणि आता मात्र जर पाहिलं तर सॉलिड पिचिंग केली गेली आहे. जबरदस्त लाईन आणि लेंथने आपण मिस्टर विनीत ऑन स्क्रीन आपण विनीतला पाहत आहेत. 22 चेंडू आणि 37 धाव्यांचं लक्ष.
लेग कटर होता परंतु पडू दिला नाही आहे. ज्यावेळेला हवेत होता बॉल त्यावेळेला जर पाहिलं तर बॅट शेवटच्यानी बॉलला लावली आहे. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती लगवली गेली ती म्हणजे धावफडकावरती 2 चेकरामध्ये विनीत एक जबरदस्त गोलंदाज. आतापर्यंत त्याच्या नावाची चर्चा ही मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. जबरदस्त गोलंदाज विनीतच्या माध्यमातून राहिली. 2 धावा त्याने खर्च केल्या. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत परंतु विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची असेल. ओहो कोलमंडपाचा बॉल होता. यावेळेला जर पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. फिल्डिंग होईल फेके होईल पाहता पाहता आराम के साथ मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येवरती भर जाईल जाऊन पोहोचेल 3च्या घरामध्ये येणारे चेंडू असतील तुमच्याकडे. आता मात्र 20 चेंडू आणि 35 धावा हे मॅचचं समीकरण. पहिल्या षटकातील एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. ऑफस्टिकच्या वेळेला जर पाहिलं तर लाईन ओळखावी लागेल आणि ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं होतं. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव अंकित केली जाईल. एकेरी धावडे संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आपण पाहणार आहोत 4च्या घरामध्ये. पहा तुम्ही एकंदरीत पहिल्याच धावा कमी केल्यात आणि अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र थोडंसं दडपण हे मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जाईल. बॉल होते यार मिस्टर विनीत. हो यावेळेला जर पाहिलं तर मिस टायमिंग झाला. झेल महत्वाचे असेल. स्वतः विनीतच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल टिपला गेला आहे आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग शिरगाव संघाला. धावसंख्या जर पाहिली तर 4 असताना पहिला धक्का विकेट गेली आहे. फलंदाज बाद. अडतीचं टार्गेट आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागली आहे आणि त्या ठिकाणी मिस्टर विनीत जे गोलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल पकडण्यात आली. विकेट गेली. फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 4 असताना चेंडू फेकून झालेत. मैदानाच्या आतमध्ये 5 धावसंख्या 4 एक गडी गमवलाय. आता मात्र जर पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये थोडासा दबावामध्ये जय बजरंग शिरगाव या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये आपण पाहत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे संपूर्ण चाहते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रेक्षक वर्ग त्यांच्यासाठी मनपूर्वक स्वागत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर जे टेनिस क्रिकेटचे चेंडू आहेत लॉंगेस्ट सिक्सर म्हणून या चेंडूकडे सातत्याने ओळख मिळाले आणि तेच चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आणि जबरदस्त कालच्या दिवसापासून आपण मोठमोठे षटकार या चेंडू मागे आपण पाहिलेत. प्रताप मात्रे आलेत. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि क्षेत्ररक्षकाने झेल देखील सोडले. कॅचेस विन द मॅचेस. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केले परंतु प्रयत्न या ठिकाणी जर पाहिलं तर अयशस्वी ठरले गेले. पहा विनीत गेले होते ओव्हर दी विकेटने. सुंदर चेंडू होता ऑब्रेक पद्धतीचा आणि प्रताप मात्रेचा फटका जरूर फसला गेला परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये झेल घराच्या नादामध्ये थोडेसे धावत पुढे गेले आणि चेंडू मागे राहिला परंतु हाताला चेंडू लागून जमिनीवर लँड होतोय आणि पाहता पाहता शेवटच्या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि अशा रीतीने पहिल्या षटकात एकंदरीत षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती झाली आहे ती म्हणजेच एकंदरीत आपण पाहणार आहोत 5 धावा धावफटकावरती. आता मात्र 18 चेंडू आणि विजयाकरिता इथून देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. एक भलं मोठं लक्ष इथून देखील निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 33 धावा. डीबीएन लाईव्हचं कौतुक करावं लागेल कारण की त्यांच्या माध्यमातून सुंदर प्रेक्षेपण प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवावं याचं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलंय. भरपूर कमेंट्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. जितेश पाटीलसाठी देखील कमेंट होती. एनसीसी नारंगी कालच्या दिवसात निश्चित स्वरूपात चांगला खेळ राहिला. जय श्रीराम. आज मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कसाले काँग्रेच्युलेशन कोसमाई. त्यानंतर जर पाहिलं तर अशा बऱ्याच कमेंट आहेत या संपूर्ण एकंदरीत जर पाहिलं तर चार्ट्सवरती ज्या व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी जर पाहिलं तर या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. प्रणय षटक क्रमांक 2 पहिला बॉल प्रणयचा ऑन साइडला बॉलला ढकलले गेले. क्षेत्ररक्षक आलेत. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती 6च्या घरामध्ये मिस्टर प्रणय यांना देखील आता मध्ये डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून कॅप्चर केले जाते. भरपूर पांजूवरून देखील वसई पांजूचं बेट आहे तिथून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. एक सुंदर स्पर्धा आणि खरोखर जर पाहिलं तर माऊली चषकाचं एक सुंदर आयोजन आपण या
वैतरणा विभागामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते आज 17 बॉल 32 ची गरज. फुलटॉस होते आवडला जर पाहिलं तर जयसी गेन वैसी नसीहत मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना मिस्टर चेतन पाटील चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 12 झाले. आता मात्र विजयाकरिता 16 चेंडू 26 ची गरज. या ठिकाणी जर पडल्यानंतर बाहेर निघाला असा बॉल पडला असा तर कारण की जर पाहिलं तर गोलंदाजीची ग्रीप ही थोडीशी वेगळी प्रमाणात पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव काय तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चुकीची गोलंदाजी झाली. फुलटॉस पडला आणि त्या फुलटॉस बॉलवर जर पाहिलं तर पुरेपूर समाचार घेतला जातोय मिस्टर चेतन पाटीलच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा वैयक्तिक चेतनच्या आहेत. प्रथम मात्रेने 2 चेंडू खेळलेत आणि त्याने 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. करण वैती यांना देखील आपण पाहतोय या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. ओहो वेग बनवत होता एक तेरू ते एक मेरी टीट फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चेतनने जरूर षटकार मारला परंतु या बॉलवरती बीट केले गेले. आता मात्र जर पाहिलं तर 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 15 चेंडू आणि 26 धावा या मॅचचं समीकरण. 26 पाहिजे षटकार आला तर 6 कामे होतील. आता मात्र 14 मध्ये 20 डाऊन दी ग्राउंड बॉलला उडवले बॉलला थेट पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार. चांगली बॅटिंग जबरदस्त समोर टाकला होता. समोरच्या दिशेने टोलावला गेलाय आणि षटकार निघून जातोय. धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18च्या घरामध्ये. 14 चेंडू आता मात्र 20 धावांचे समीकरण. हो यावेळेला देखील जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला जर पाहिलं तर फलंदाजाला बाद मैदानाच्या आतमध्ये घोषित करण्यात आले. कदाचित बॅटची एज होती आणि तिथून जर पाहिलं तर विकेट परतावी लागेल. चेतन पाटील 6 चेंडूचा सामना केला आणि 14 धावा त्याने केल्या आणि ते मैदानाच्या बाहेर परतले. 2 विकेट गेल्या आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर जय बजरंग शिरगाव या संघाच्या. चांगली बॅटिंग या ठिकाणी करण्यात आली ते म्हणजे मिस्टर आउट झाले. आता चेतन यांच्या माध्यमातून त्याने 2 षटकार ठोकले. 14 धावा वैयक्तिक त्याने मैदानाच्या आतमध्ये केल्यात. नवीन बॅटर मिस्टर भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेले. धावसंख्या 18 झाले. रिक्वायर्ड रन रेट 9.23 आपल्याला या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. त्यानंतर ते पाहिलं तर भरपूर काही या मॅच मध्ये आणखीन देखील बाकी आहे. करंट रन रेट जर पाहिलं तर कमी प्रमाणात पाहायला मिळतो. टार्गेट 38 आहे. करंट रन रेट 9.82 म्हणजे आता मात्र जर पाहिलं तर थोड्याशा धीम्या गतीने जी सुरुवात झाली होती ती मात्र आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. भावेश पाटील जे स्ट्राईक वरती आहेत. नवीन बॅटर पहिला बॉल खेळण्यासाठी ते तयार झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर प्रणय ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर धावा खर्च केल्यात परंतु जर पाहिलं तर महत्वपूर्ण एक विकेट या ठिकाणी मिळून दिले. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात ते म्हणजे मिस्टर प्रणय याने. शेवटचा बॉल ऑन साइडला ओव्हर पिच होता. बॉलला थेट पाठवले गेले. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिस्टर भावेश पाटील. अराउंड विकेटने गेले होते. समोर टाकला फक्त आणि फक्त या बॉलवरती बॅट उचलली आणि हवेच्या जोतरवरती बॉल स्वार झाला. थेट पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 24. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस श्रीराम कसरली संघ 16च्या घरामध्ये होता. 3 विकेट त्यांनी गमावल्या होत्या परंतु आता मात्र जय बजरंग शिरगाव संघ 24च्या घरामध्ये 2 विकेट त्यांनी देखील गमावल्यात. म्हणजेच आतापर्यंत वर्चस्व राहिले ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर शिरगाव संघाचं. आता मात्र जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये इथून देखील 14 धावेंचं लक्ष या मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. 14 धावेंचं लक्ष. पहिला बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कधीही काही होऊ शकते. अशक्य शक्य क्रिकेटमध्ये झालंय आणि यावेळेला जर पाहिलं तर काय या धावा थांबवल्या जातील का. 11 बॉल 14 या ठिकाणी गरज मैदानाच्या आतमध्ये असेल.
ओहो यावेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले आणि त्यांच्या माध्यमातून विकेट येईल, झेल घेतली जाते. मॅच मध्ये कलाटणी निर्माण झाले. येणारे 10 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 14 धावांचं लक्ष. 10 मध्ये 14 कुठला संघ विजय होईल. एका बाजूला जो बॅटिंग करतोय जय बजरंग शिरगाव आणि जो बॉलिंग करतोय श्रीराम कसराली संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद. या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर रोनक पाटील या मालिकेमध्ये जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये विकेट मेडन ओव्हर हाताळण्याची क्षमता या रोनक पाटीलने सिद्ध केली गेली आणि रोनक पाटीलचं कौतुक देखील करावं लागेल, कारण की जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र संघाला फलंदाजीची गरज असेल. 10 बॉल 14 कोलवटप्याचा बॉल, ऑन साइडला बॉल लवडवले गेले. त्या ठिकाणी आहेत करण आणि करणच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आलाय. विकेट गेले. 9 बॉल 14चं समीकरण. मॅच फसली गेली. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जय बजरंग शिरगाव हा संघ थोडासा एकंदरीत जर पाहिलं तर बॅकफुटला जाणवला जातोय. चला पंच काय झालंय, या पंच दोन्ही पंच इकडे या. आयोजकांच्या या ठिकाणी संपर्क सगळा. आयोजक या, तुम्ही देखील समोर या. भाग कमिटीचा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त पंच त्या ठिकाणी थांबतील, बाकी कुठलाही खेळाडू त्या डिसिजन मध्ये जाणार नाही, लक्षात ठेवा. कारण की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक रूल्स आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर काय घडलं जाईल हे पाहणं महत्वाचं बाब मैदानाच्या आतमध्ये राहील. आपण पाहतायत एक भव्य दिव्य स्पर्धा आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर माऊली चषक 2024 एक सर्वात मोठी स्पर्धा वैतरणा विभागामधील आणि त्या स्पर्धेचं 5 दिवस आयोजन नियोजन करण्यात आलंय. विकेट जाईल आणि त्यानंतर विकेट आणि बॉल देखील काउंट असेल, लक्षात ठेवा. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आता मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये कुठेतरी हा डॉट बॉल भरपूर महत्वाचा राहील, कारण की
चला, जे स्पर्धेचा नियम असेल तोच या ठिकाणी असेल. हा बॉल चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात थोडेसे विकेट्स या ठिकाणी जाताना दिसत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 24च्या घरामध्ये 24 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. मिस्टर विनायक नवीन फलंदाज, जे संघाचे एक जबरदस्त फलंदाज आहेत. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले 4. आणि आता मात्र विनायक हे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. नायक आता मात्र चांगली खेळी तुम्हाला करावी लागेल. 8 बॉल 14ची गरज. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर टॅप टू द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, बॅटची थोडीशी बाहेरची कडे लागली आहे. बॉल टॅप झालाय मैदानावरती, बॉल मागे गेला. पाहता पाहता या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या त्या धावफटकावरती 25च्या घरामध्ये 7 बॉल 13. मॅच कुठे होता, मॅच कुठे आला? मॅच 12 बॉल 14चा होता, आता मात्र 7 बॉल 13 वरती आलाय. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत. जय बजरंग शिरगाव, दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराडी, या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपण पाहतोय. 7 बॉल 13ची गरज या ठिकाणी असेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. 7 बॉल 13 आहेत. ऑन साइडला पुल केल्या, बॉलला पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. मॅच मध्ये पलटवार झालाय. काय घडलं जाईल? येणारा 6 चेंडू असतील विजयाकरिता. 7 धावेचं लक्ष. भावेश पाटील मॅन इन फॉर्म, जबरदस्त खेळी. सहा बॉल 7. जे बजरंग शिरगाव विपक्ष श्रीराम कसराली. ज्यावेळेला 3 षटक कंप्लीट झाले होते श्रीराम कसराली संघाची धावसंख्या 27 होती. 4 विकेट गेल्या होत्या. आता देखील तीच परिस्थिती आहे, परंतु धावसंख्या जास्त आहे. विकेट 4च आहेत, धावसंख्या 31 आहे, म्हणजेच 27. आणि तिथून जर पाहिलं तर त्या 4 धावा एक्स्ट्रा रूपात पाहायला मिळत आहेत. आता मात्र 6 बॉल आणि 7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन बॉलर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहेत. मिस्टर धीरज हे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. धीरजला आता मात्र संयम ठेवून गोलंदाजी करणे गरजेचं असेल, परंतु विनायक यांना देखील चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असेल. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मिस्टर भावेश पाटील यांनी 2 चेंडूचा सामना केला. आतापर्यंत 12 धावा त्याच्या माध्यमातून आल्यात आणि तोच भावेश हे मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. चांगली खेळी भावेशच्या माध्यमातून साकारण्यात आले. 6 बॉल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 7 धावांची अपेक्षा ही मैदानाच्या आतमध्ये असेल. अपेक्षा नसेल तरी मॅच जिंकण्यासाठी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या बजरंग शिरगाव या संघाला गरज असेल, परंतु प्रतिस्पर्धी संघाने धावा रोखल्या तर मजा येईल. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर सुंदररीत्या आपण पाहतोय, जबरदस्तरित्या आपण पाहतोय. आणि यावेळेला जर पाहिलं तर पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील या ठिकाणी 5 आणि निश्चित स्वरूपात 7 धावेचं लक्ष. शपल 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 झाले होते आणि पंच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ॲक्युरेट शपल झाले होते फलंदाज, आपण लाईव्ह मध्ये पाहू शकाल. आणि तिथून जर पाहिलं तर पंच सांगता हा डॉट बॉल असेल. 5 बॉल 7 धावेची गरज. पैसा वसूल मॅच. ओव्हर दी विकेटने हा बॉल डॉट राहील, डॉट राहील. भावेशला स्ट्राईक देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चुकीचं या ठिकाणी धाव पाहायला मिळते. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, ते म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून बाईच्या माध्यमातून 1 धाव. आतापर्यंत 2 चेंडू ज्याने खेळले भावेश पाटील त्यांनी 12 धाव बनवलाय, म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार मारलाय. आता मात्र 4 बॉल मध्ये 1 षटकार जरी मारला तर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जय बजरंग शिरगाव हा संघ विजय होईल. परंतु या 4 बॉल मध्ये जर पाहिलं तर 2 बॉल डॉट आले किंवा एखाद बॉल त्यामध्ये विकेट आला तर वर्चस्व गोलंदाजाचं देखील मैदानाच्या आतमध्ये राहील. 4 बॉल विजयाकरिता 6 धावेचं लक्ष. भावेश पाटील ठरतील की एकंदरीत जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाचे जे गोलंदाज आहेत त्यांचा मॅच वरती दबदबा राहील. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षकांना
आवडणारा मॅच, प्रत्येकानं एकंदरीत जर पाहिलं तर जवळून पाहणारा मॅच विनर स्पोर्टची ती बॅट आहे जी भावेश पाटील वापरत आहेत. आता मात्र विनर ज्या नावातच आहे बॅट, आणि आता मात्र तो फटका विनरचा येणं गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर विजेता होईल का हे पाहणं महत्वाचं असेल. भावेश पाटील स्ट्राईक एंडला बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होत्या, परंतु गोलंदाजाने देखील अजून मॅच सोडलेली नाही, कारण की गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करताय या ठिकाणी. 4 बॉल 6 आणि हा बॉल वाईट. आता मात्र जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. भावेश पाटीलच्या विरुद्ध तुम्ही गोलंदाजी करता, थोडंसं प्रेशर असते, कारण की एक जबरदस्त फलंदाज आहेत ज्याने 2 चेंडू 2 षटकार मारलेत, आणि त्याच कारणाचं काय तर गोलंदाज थोडेसे घाबरून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. भावेश पाटील एक जबरदस्त खेळाडू आहेत ज्याने 2 चेंडू 12 धावा केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विनायक थोडेसे चेंडू जास्त घेतल्या, परंतु धाव देखील एकच बनवल्या, म्हणजे 3 चेंडूमध्ये त्याने 1 धाव बनवल्यात. गोलंदाज तयार होतील ते म्हणजेच पुढेच एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक केला भावेश पाटील. येणारे 4 चेंडू 5 धावेचं लक्ष. 4 बॉल 5 आणि हा बॉल व्हाईटच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा बॉल व्हाईट. मॅच मध्ये पलटवार झालाय. क्रिकेट आहे, प्रत्येक चेंडूवरती काही ना काही वेगळं पाहायला मिळते, आणि या क्रिकेटच्या पटलावरती हेच पाहायला मिळते. आता देखील मॅच संपलेला नाही आहे. 4 बॉल 4 डिफेंड होत आहेत. मी करू शकेन, माझा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असेल, आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड होऊ शकतात, आणि हेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना करावं लागेल. 4 बॉल 4 ऑन साइडला स्लॉट मध्ये उठवला, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. खेळ खल्लास या ठिकाणी जर पाहिलं तर महेंद्र सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये या मॅचला फिनिश केलंय, आणि जबरदस्त केली मिस्टर भावेशच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन, जय बजरंग शिरगाव आर्लक टीम. आपण पाहिली तर म्हणजेच श्रीराम कसराली पुढच्या वाटचालीसाठी श्रीराम कसराली संघाचे शुभेच्छा असतील, परंतु यानंतरच्या मॅच साठी जय बजरंग शिरगाव संघाला देखील शुभेच्छा असतील. या पुढची मॅच आपण पाहणार आहोत कोसमाई खार्डी विपक्ष आई गावदेवी कोपर. दोन्ही टीम्स टाइमपास करू नका, लक्षात ठेवा. मॅन ऑफ द मॅच कोण असतील आमच्या ऑन स्क्रीनवर सर्व काही येतीलच. आशुतोष चांगली बॅटिंग श्रीराम कसराले संघाच्या माध्यमातून केली. जर श्रीराम कसराले जिंकले असते तर आशुतोष यांना एकंदरीत जर पाहिजे मॅन ऑफ द मॅच गेलं असतं. चला, ज्याने मॅच जिंकवली आणि